तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला. काँग्रेस पार्टीचे बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या बगल बच्च्यांना त्यांचा पराभव इतका जिव्हारी लागला की त्यांच्या मतदारसंघामध्ये संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन होतं आणि कीर्तनातनं त्यांनी हिंदुत्व मांडलं म्हणून यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कीर्तनकारांनी कीर्तनातनं हिंदुत्व नाही मांडायचं, मग काय कुराण आणि बायबल सांगायचं का? बाळासाहेब थोरात, तुम्हाला ठणकावून सांगतोय, देवाभाऊंच्या राज्यामध्ये ज्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेलाच आहे. पण याच्या पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला जर कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर गाठ तुषार भोसलेशी आहे, लक्षात ठेवा. जय भीम. परवा दिवशी पूर्वीचा अहमदनगर जिल्हा आणि आताच अहिल्यानगर जिल्हा तिथे संगमनेर येथे जी गुलेवाडी आहे त्या ठिकाणी संग्राम बापू भंडारे यांचा हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम होता. या कीर्तनाच्या कार्यक्रमानिमित्त प्रवचन देत असताना या महाराजांनी जे प्रवचन द्यायला पाहिजे, भागवत परंपरेबद्दल प्रवचन द्यायला पाहिजे, समतेबद्दल परंपरेबद्दल द्यायला पाहिजे, तिथून ते सांगत सांगत हिंदुत्वाकडे आले. हिंदुत्वाकडून कट्टर हिंदुत्वाकडे आले आणि त्यांनी शिवछत्रपतींचा, औरंगजेबाचा असे दाखले द्यायला सुरुवात केली. त्यावेळी तेथील काही लोकांनी त्यांना विरोध केला. विरोध केला म्हणजे काय, तर त्यांनी त्यांना सांगितलं की जी वारीची परंपरा आहे, जे संत ज्ञानेश्वरांचा उपदेश आहे, संत तुकारामांचा उपदेश आहे, तो तुम्ही कथन करा. तुम्ही आताच्या चालू राजकारणावर काही बोलण्याचा प्रयत्न करू नका. कारण हे जे महाराज आहेत हे हळूहळू भाजपकडे वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून बोलत होते, असं त्यांच्या कीर्तनातून जाणवायला लागलं होतं. हा विषय तिथंच संपलेला नाही. त्या ठिकाणी हे झाल्यानंतर प्रवचन त्यांचं बंद झालं. परंतु ज्यावेळेस सोशल मीडिया असेल, वर्तमानपत्र असेल, चॅनल्स असेल, त्यावेळेस पाहायला मिळालं की संग्राम बापू भंडारे हे त्या ठिकाणचे माजी आमदार म्हणजे काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात यांना उद्देशून म्हणतात, बाळासाहेब थोरात, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हायला लागेल. म्हणजे नथुरामजी गोडसे व्हायला लागेल म्हणजे काय? स्वतंत्र भारताच्या इतिहासातला पहिला आतंकवादी, दहशतवादी नथुराम गोडसे आणि त्याचं उदात्तीकरण एक कीर्तनकार करतोय म्हणजे नक्की हा देश चाललाय कुठं? ज्या वारीला एक विशिष्ट अशी परंपरा आहे, ही भागवत धर्माची वारी जवळपास 13व्या शतकापासून सुरुवात झाली. त्याच असं आहे की ज्ञानेदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. या उक्तीप्रमाणे ज्ञानदेवांनी त्याचा पाया रचला आणि तुकाराम महाराजांनी त्याचा कळस झालेला आहे. आणि त्या वारीमध्ये अनेक संत महंत होऊन गेले, ज्यामध्ये ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, एकनाथ असतील, चोखामेळा असेल. ही विशिष्ट एका समाजाची संत मंडळी नव्हतीच. कारण वारीत जाती प्रथेला स्थानच नाही. ही समतेची वारी आहे. ही जी वारकरी परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, ही फार पूर्वीपासून म्हणजे अगदी 12व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 13व्या शतकापासून सुरू झालेली आहे. आणि इथं कुणालाच, कुठल्याच धर्माला, जातीला असताना इथं
विविध धर्माचे, विविध जातीचे, विविध पंथाचे लोक गुण्या गोविंदाने कार्तिकी एकादशीला पूजनीय अशा विठ्ठलाकडे पायी चालत जातात पंढरपूरला. जिथं राहतील तिथंच ते खातात. लोकही भक्तिभावाने त्यांना जेवण वाढत असतात किंवा त्यांचं स्वतःकडचा आणलेला शिरा शिजवून खात असतात. अशी ही समतेची वारी आहे. आणि या समतेची वारी ही जी वारकरी भागवत धर्माची परंपरा आहे ती पताका घेऊन अखंडपणे आजपर्यंत वारकरी मंडळी जपत आलेली आहेत. आणि त्या परंपरेतील म्हणू पाहणारे तथाकथित जे कीर्तनकार आहेत संग्राम बापू भंडारे, हे नथुराम गोडसे ज्याने राष्ट्रपिता महात्मा गांधींचा गोळ्या घालून खून केला, त्या खुनी माणसाचा, त्या दहशतवादी, त्या अतिरेकी माणसाचं उदात्तीकरण करतायत. ही वारीची परंपरा असू शकते काय? मी कुठल्या विशिष्ट पक्षाचं समर्थन करत नाहीये, पण हे चाललेलं जे आहे, जे वाक्य आलेलं आहे ते काय आहे? त्याच महाराजांच्या समर्थनार्थ जे तुषार भोसले म्हणून एक कीर्तनकार आहेत ते काय म्हणतात की कीर्तनात हिंदुत्व नाही सांगायचं तर कुराण सांगायचं का, बायबल सांगायचं का? आमचा कुराणालाही विरोध नाही, आमचा बायबललाही विरोध नाही, आमचा भगवद्गीतेलाही विरोध नाही, आमचा तुमच्या वागण्याला विरोध आहे. स्वतःला वारकरी म्हणून घेणारे तुम्ही हळूहळू धारकऱ्यांची सोबत घेऊ लागलाय, याचा आमचा आरोप आहे. कारण धारकऱ्यांची परंपरा वारकऱ्यांच्या मध्ये मिसळून जो तुम्ही विवेक गमावताय, जातीय दरी निर्माण करताय, ती दरी न भरून निघणारी आहे. आणि ही जी भागवत धर्माची वारीची परंपरा आहे ती सर्वसमावेशक आहे. तिला आताचे काही तथाकथित कट्टर हिंदुत्वाचं समर्थन करणारे हे जे तुषार महाराज भोसले असतील, संग्राम बापू भंडारे असतील, अशी मंडळी या कीर्तन प्रवचनामध्ये सहभाग घेऊन वारी अधोगतीच्या दिशेने देत आहेत. हे जे वारीच्या बाबतीत सांगितलं जातं ही विशिष्ट एका हिंदू धर्माची तर असं काहीच नाहीये. यामध्ये मुस्लिम येतात, यामध्ये ख्रिश्चनही आवडीने सहभागी होतात, बौद्धही येतात, असे विविध पंथाची लोक या वारीमध्ये जातात. आपल्या पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन भक्तिभावाने घेतात. ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणी सगळे एकत्रित जेवण करतात, खातात. इथं कुठं जाती चालते याला? तुम्ही त्याला हिंदुत्वाचा आयाम काय देताय? या वारकरी परंपरेचा कुठलाही व्यक्ती या गोष्टीचं कधीही समर्थन करू शकणार नाही. त्यामुळं या देशात वारकरी परंपरेनंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, तदनंतर शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्वच मंडळींनी वारकरी धर्माची पताका म्हणजेच समता याला आयाम देण्याचं काम केलेलं आहे. अगदी चावाक असू द्यात, ते तथागत भगवान गौतम बुद्ध असू द्यात, महावीर असू द्यात, या सर्वांनी समतेचा पुरस्कार केलेला आहे. आणि ही समता नष्ट करण्याचा जर कोण प्रयत्न करेल तर या ठिकाणी भागवत धर्माचा कीर्तनकार संत तो कधीच सहन करणार नाही. इथला सर्वसामान्य वारकरी सुद्धा सहन करणार नाही.